ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत। स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका ते घेणार आहेत। नाशिक शहरासह ग्रामीणमधील संघटनात्मक आढावा देखील घेतला जाणार आहे। खड्डे आणि अपूर्ण कामामुळे त्यांचा हा नाशिक दौरा सध्या चर्चेत आहे। या दौऱ्याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत। गेल्या अनेक महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये येत असल्याने मनसैनिकांनी खरं तर राज ठाकरेंचं जी स्वागताची जंगी तयारी आहे ते केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अशा प्रकारचे जे बॅनर आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। गेल्या अनेक महिन्यानंतर राज ठाकरे नाशिकमध्ये येत असल्याने मनसैनिकांमध्ये सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आहे। आज आणि उद्या पक्ष संघटनेबाबत अनेक महत्त्वाच्या ज्या बैठका आहेत ते राज ठाकरे घेतील अशा पद्धतीचं संपूर्ण नियोजन या दौऱ्यामध्ये करण्यात आलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने मनसेचे जे महत्त्वाचे नेते आहेत नाशिकमधले त्यांच्याशी देखील ते 1 to 1 चर्चा करतील अशाही पद्धतीचं माहिती आहे। पक्ष संघटनेमध्ये काही बदल या संपूर्ण दौऱ्यामध्ये राज ठाकरे करतात का त्याकडेही लक्ष लागलेलं आहे। कारण आगामी ज्या एकूणच जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या अनुषंगाने काही रणनीती हे राज ठाकरे आखतात का तेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि उद्या राज ठाकरे एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं राज ठाकरे काय भूमिका मांडतात हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मागच्या काही दिवसांपासून आगामी कुंभमेळ्याचे अनेक जे विकास कामं आहेत ते नाशिक शहरामध्ये सुरू आहेत। हे कामं संत गतीने जे होत आहेत। अनेक दिवसांनंतर राज ठाकरे हे नाशिकमध्ये येत आहेत। त्यामुळे पक्ष संघटनेमध्ये काही फेरबदल हे राज ठाकरे करतात का या संपूर्ण आपल्या दौऱ्यामध्ये हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।